पाहून आपल्या नवीन ब्लॉग सुरुवात. आज काय रानात चाललेलो आहे. रानात काय मकवान बघायला चाललोय. जनावराला खायला आलंय का नाही मग काय ते बघायला चाललोय. जनावर तर काय मी आणून बांधली तीस. थोड्या वेळ बघायला गेलतो काय झालं काय नाही. मग काय आता दरवाजा लावून येऊ बघून काय झालंय काय नाही. स्पार्कचं बूट घालून बघू. बादाडे नुसतं बादाडे. ओनली बादाड बाबा. बादाड बाबा लई खाऊ वाटतंय. दिदी जाऊ वाडा 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 ह्यांना आताच नाही खायला टाक परत टाकू. मी आलोच तोवर मका बघून. मकाची कणसं खायला हायती का नाही ती बघू. मका जर वाढलेली मग ती बघू खायला आली का नाही. आता काय स्पार्कचा बूट घातला म्हणल्यावर टेन्शन नसल्या गवतात चालायचं. का तरी असला बूट घातला म्हणल्यावर इशे राहत नाही. बूट काय इशेच नाही. पॅक बसलेला आहे. त्या पाय काय बिघू द्या काय इशे येत नाही. पावसामुळं काय अख्या राहणार तिथं गावात झालंय. तिथं गावात पण लावलेलं आलंय आता उगवून. ती बी झालेलं आहे. असल्या गावचा ती चुकाटा असतोय त्यामुळं थोडं जपून चालावं लागतंय. त्यामुळे इतकं काही इशे नाही. आपलं काय दररोजच आहे. दररोजचं शेत चाललेलं आहे म्हणून काय आपल्याला काय वाटत नाही. इथलं मी इतकं मकवान तोडलेलं आहे पावसाच्या आधी. एवढं राहिलेलं आहे आता समजस. इथली तर काय कणस समधी वाळली ती. बघू आपल्याला खायला कणस भेटली तर बघू. का तर ह्याच्या आधीच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल पहिल्यांदा एकदाच पार्टी केली ती. आता त्याच्यावर बघू खायला भेटते का आपल्याला घरी खायला भेटली तर काय एकच नंबर. इथं काय समजी वाळलेली दिसायला लागली. आधी मी हुडकतो बघतो कुठे ती मग तुम्हाला भेटतो. तुम्ही आता माझ्या ब्लॉगमध्ये ऐकलं असेल भदाड बाबा म्हणजे हे रेडीचं नाव बधी ठेवलेलं आहे म्हणून तिला मी भदाड बाबा म्हणलो. तिथं काय तात्या होतं त्या पा काय इशेच नाही. इथं काय चिचाबे लागले ते इतक्या चिचा आहेत नावच घ्यायचं नाही. हे काय एकदम जुनी चिच आहे. चिचं झाड बा किती मोठं आहे. इतकं मोठं आहे एकदम जुनं झाड आहे. नाही म्हटलं तरी 20-25 वर्ष झालं असेल. जास्त पण कमी नाही. इथली हिर पण व्हायला आली आता इतकी भरली. पावसामुळं काय पाणी काढायची गरज नाही. का तर समजा रानाला आधीच जास्त पाणी झालेलं आहे. ते पाय काय इशेच नाही. इथं काय समजा कांदा लावलेला आहे. शेजारचा कांदा आहे. इथं काय जनावराला खायला केलेलं आहे गवत. मग आपल्याला कणस काय अजून कुठंच भेटलेलं नाहीत. कणस बघायला आलतो. कणस काय कुठं भेटलेलं नाही म्हणून काय अजून इशेच नाही. इथं काय समजी मका वाळलेली दिसायला लागली. इथनं तिकडे इतकी अख्खी मका जनावराला गेलेली. ह्याचं काय आता ह्याची मका करायची. मकाचा भरडा काय जनावराला खायला एक नंबर आहे. का तर जनावराला मका चारली अशीच तर काय नाही इतकं. पण मकाचा भरडा करून चालल्यावर काय मकाचा भरडा चालल्यावर जनावराचं दूध बी वाढतंय. त्या पाय काय इशे नाही. बघू आता मका भेटते का नाही खायला. इकडं आलतो खाली पण वाळलेलीच आहे. त्या पाय काय आता शक्यता कमी गावायची तरी पण बघू. इथं काय समजा फिरून बसलो कारण ती समधी गाणं मस्ती जिरलेली. अख्या रानात फिरलो पण कुठं काय कणस गवलेलं नाहीत. 2-4 दिवस झाले व्हिडिओ काय असं तसंच पडतात कारण की पायात काटा घुसलेला चला काही नाही म्हणून बाहेर काय कुठं जातच नाही. म्हणून काय त्या पाय घरीच असतो. इतकं ब्लॉक काय पडलेलं नाहीत भारी. त्यामुळं आज म्हणलं बाहेर जाऊन करावं एखादा ब्लॉग शूट. जे इथं दिसतंय इथं काटा शिरलेला आहे. हे काटा शिरलेला आहे म्हणून पाय काय सुजलेला आहे. पाय सुजलाय म्हणून बाहेर काय जात नाही. म्हणून रानात येऊन बसावं म्हटलं थोडे वेळ. कारण की इथं रानात बसलेलोच तेवढ्यात आठवलं आपलं ब्लॉक काय पडलेलं नाहीत. बघावं म्हटलं कुठं काय झालंय. त्या पाय येऊन बसलो होतो. इथं काय आपण स्पार्क घालून आलेलो आहे. त्या पाय काय इशे नाही. आता मी तुम्हाला डायरेक्ट महागाई घर दिसतंय या घरावर जाऊन आमच्या ब्लॉग बनवतो. तिथनं बा व्ह्यू कसला बाहेर दिसतंय. वर नारळाचं झाड पण आहे. तिथंच जातो तिथं जाऊन बनवतो मग बघा व्ह्यू कसला बाहेर दिसतंय. आता काय इथं वर आलो इथनं व्ह्यू कसला बाहेर दिसतोय. त्यात काही इशेच नाही. इथं काय दिवस पण मावळायला लागलेला आता. इथनं काय इशेच नाही. खाली काय बारके बी आलेला ह्या बाई. हे बारक्या इथं
कसा आहे बारक्या बारक्याचा काय इश्यू आहे का आपला मोबाईल डायरेक्ट इथनं खाली जायचा ए बारक्या बारक्या अय बारक्या इकडे वरी बारक्याला व्हिडिओ चालू आहे म्हणलं बारक्याला कळलं बारकीने काय मागं सेट होईल नाही बारक्या पळून गेला आहेत ना हे आपलं नारळाचं झाड बारक्याला व्हिडिओ म्हटलं बारक्या व्हिडिओ दिसत नाही का तर बारक्या पळून जातोय बारक्याला बारक्या म्हणलेला आवडत नाही का तर बारक्याला मोठा आहे त्यामुळं काही इश्यूच नाही इश्यू हार्ड आहे भाऊ ते फुलाचा वेल घेतलेला आहे वर ह्याला काही निळी फुलं लागतात हे असली ह्या ब्लॉगच्या इथंच लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुढचा ब्लॉग बघा आपण विसरू नका पुढचा ब्लॉग एक नंबर येणार आहे